पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वीणाच्या आवाजाने साक्षात विठ्ठलाचं दर्शन होतं आणि तसं असेल तर ते प्रत्येक विठ्ठल भक्ताला झालं पाहिजे। वीणाचा आवाज सगळ्या भक्तांपर्यंत पोहोचावा अशी माझीही इच्छा आहे। पण रघुनाथराव, मी विनंती करतो तुम्हाला, नाही म्हणू नका। आणि राहिला वीणाच्या सहभागाचा प्रश्न, तर हे सगळं केल्याने आमच्या इतकंच तिला सुद्धा प्रसन्न वाटेल याची मला खात्री आहे रघुनाथराव। पण तरीही तुम्हाला पटत नसेल तर ठीक आहे। मी असं समजेन की कदाचित विठ्ठलाच्याच मनात हे नसावं। प्रभास, गेल्या जन्मी तुम्ही काहीतरी खूप मोठं पुण्य केलं असलं पाहिजे, म्हणूनच तुम्हाला या जन्मामध्ये ही विठ्ठल भक्तीची गोडी लागली। ठीक आहे, वीणानं तुमच्या भजनी मंडळामध्ये येऊन गायला माझी काहीही हरकत नाही। हा, पण अंतिम निर्णय मात्र वीणाचा असेल। वीणा, अरे दादा मामा, काही हवं होतं का? मी आणते ना। अगं नाही, तुझ्याकडे आता काही काम नाहीये, वीणाच हवी आहे मला इथे। अरे ती वीणा, वीणा। हा बाबा। वीणा, हे प्रभास आणि ही त्यांची सगळी सहकारी मंडळी आहे। यांचे एक भजनी मंडळ आहे। बेधून नवून जगासमोर गावा असं मला मनापासून वाटतं। तू माझ्या बँड मध्ये गाशील? संगीत मंथन। तर यांची अशी इच्छा आहे की तू त्यांच्या या भजनी मंडळामध्ये सहभागी व्हावस। तुझ्या बाबांनीच होकार दिला तर? माझी काहीही हरकत नाही, पण अंतिम निर्णय तुझा असेल। वीणा, आत्तापर्यंत मी खूप भजनी मंडळी बघितली, पण इतक्या लहान वयामध्ये या भजनाची गोडी लागणं आणि या सगळ्या तरुणांनी त्यामध्ये सहभागी होणं खरंच कौतुकास्पद आहे। आणि अध्यात्माचा चांगला व्यासंग आहे त्यांना, म्हणजे देवाच्या सेवेमध्ये असं वाहून घेणं माझ्या मनाला फार भावलं। गुरुजी, अरे देसाई, या ना, या आत या। गुरुजी, देवळात लोक वाट बघतायत, येत आहे ना? उशीर झालाय नाही का? ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, मी आलो। माफ करा, मला जरा जावं लागणार आहे। काय, आमची मंडळी सगळी तिकडे खोळंबली आहेत देवळामध्ये माझ्यासाठी। पण तुमचं बोलणं चालू आहे। आणि माझी एक इच्छा आहे, म्हणजे विनंती समजा हवी तर, पण जर वीणानं तुमच्या या भजनाच्या कार्यक्रमामध्ये गायला होकार दिला तर हा तुमचा भजनाचा कार्यक्रम एकदा आमच्या देवळामध्ये करा। जरूर,
येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वीणा, मी तुला म्हटलं होतं ना, मी तुझ्या बाबांचं मत बदलणार. आता तर त्यांनी सुद्धा होकार दिला. आता तुला आमचा बँड जॉईन करावा लागणारच. माफ करा, पण मी नाही सामील होणार आहे तुमच्या बँडमध्ये. कारण तुम्ही खोटं बोलून माझ्या बाबांचं मन जिंकलंय आणि खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही. खोट्याच्या जीवावर उभी राहिलेली कुठलीही गोष्ट कधीच टिकत नाही. वीणा, पण ज्या खोट्याने कोणाचं नुकसान होणार नाहीये, तोटा होणार नाहीये, ते खोटं सुद्धा खोटच आहे ना. जसं चोरी कितीही छोटी असेल किंवा मोठी असेल तरी ती चोरीच असते ना. वीणा, मला नाही वाटत माझं काही चुकलंय. खरंच जर तुमचं काहीही चुकलं नसेल तर मग उर्मीचंही काहीच चुकलं नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी खोटं बोललात, तसंच उर्मी तिच्या स्वार्थासाठी खोटं बोलली. तुम्हाला ते पटलं? हे बघ वीणा, या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. कसं काय? मला सांगा, तुम्हाला मी तुमच्या बँडमध्ये हवी होते म्हणून तुम्ही खोटं बोललात, तसंच तिला तिच्या आयुष्यात तुम्ही हवे होतात म्हणून ती खोटं बोलली. नाही वीणा ताई, थँक्यू. करेक्ट बोललीस तू, एकदम करेक्ट. तू ये घराबाहेर, भेट मला. मी तुझी घराच्या मागे वाट बघते. नक्की ये, कारण मला काही गोष्टी फक्त तुझ्याशी एकट्याशी बोलायच्या. लवकर ये, लवकर. हे बघ वीणा, मला असं वाटतं की तू खूप छोट्या गोष्टीचा खूप मोठा इशू बनवतेस. अजिबात नाही. ही गोष्ट सुद्धा तेवढीच मोठी आहे आणि तुम्ही खरे कोण आहात हे मी माझ्या बाबांना सांगू शकले असते, पण नाही सांगितलं. कारण त्यांनी तुमच्यातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवला, तुमच्यावर विश्वास ठेवला. आणि मी जर हे खरं त्यांना सांगितलं असतं ना, तर त्यांचा माणुसकीवरून आणि चांगुलपणावर दोन्ही गोष्टींवरून विश्वास कायमचा उडाला असता. आणि मला ते नको आहे, म्हणून नाही बोल. ह्या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. तुमचा बँड गेलाय. तुम्ही का थांबलात? जातोय मी, पण जाण्याआधी तुला एक गोष्ट सांगेन. वीणा, तू माझ्या बोलण्याचा पुन्हा एकदा विचार कर. 3 दिवस मी तुझी वाट बघेन. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधीही तुला भेटणार नाही, तुला फोनही करणार नाही. तुझ्या आवाजाला विसरून जाईल कायमचं. मी पुन्हा कधीही तुला भेटणार नाही, तुझ्या आवाजाला विसरून जाईल
कायमचा. दिस इज टू मच यार. एवढा ॲटिट्यूड. त्या मुलीने आपल्या बँड मध्ये गावं म्हणून प्रभास एवढा ट्राय करतोय, बट त्या मुलीला त्याचं जाणीव सुद्धा नाहीये, बरोबर ना? या करेक्ट. हो ना यार. आणि ती वीणाची बहीण उर्मी, तिला एवढी सुद्धा जाणीव नाहीये की एवढ्या लांबून आलेल्या पाहुण्यांना फक्त चहा बिस्किट देत नाही. लुक प्रभास, आपलं डिसाईड झालं होतं की 5 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वीणाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आपण करणार. आपण केला, ती कन्व्हिन्स झाली नाही. सो आता ह्या पुढे हा टॉपिक नको. ओके, लेट्स एंड दिस राईट हिअर राईट नाव. येस येस प्रभास. आणि असंही आपल्या कॉन्सर्टला आता खूप कमी दिवस उरले आहेत. एक्झॅक्टली. सो त्यामुळे यापुढे नो मोर संगमनेर, नो मोर वीणा. अरे पण प्रभास म्हणालाय की तो 3च दिवस वाट बघणार. 3 दिवसात काय, ते कधीच येणार नाही. ओके, मला गॅरंटी आहे ती 3 दिवसात येणार. तिचा सखाच तिला यायला लावणार. शैले, आज ऑफिसला येणार नाहीयेस का? म्हणजे तू ऑफिसचं काम कधी घरी करत नाहीस म्हणून विचारलं. माझ्या 2-3 मीटिंग्स आहेत, त्या जर वेळेत आटपल्या तर येणार आहे. नमस्कार. नमस्कार. शैलजा मॅडम आहेत का? हो आहेत ना. आपण? मी मनोहर जोगळेकर. या ना. या या या. कोण आलाय हरी काका? ते कोणी मनोहर जोगळेकर आले. शैलेश त्यांना बसायला सांग. हो, बसा. चहा घेणार? नाही, चहा नको. मग कॉफी, ज्यूस? नाही, मला खरंच काही नको. असं काय करता? काहीतरी घेतलंच पाहिजे. नाही, मला खरंच काही नको. थँक्यू. हरी काका, काही माणसांनी ठरवलं की ते आपले निर्णय बदलत नाहीत. समोरच्याच्या मनाचा विचार करायची सवय नसते काही जणांना. स्वभाव दुसरं काय. चहा चालेल.
नात्यांचं जे दार कायमचं बंद केलं होतंस तू, आज पुन्हा एकदा ते दार उघडण्याचा प्रयत्न करतोस का? मी तुला म्हटलं होतं ना, मी तुझ्या बाबांचं मत बदलणार. माफ करा, पण मी नाही सामील होणार आहे तुमच्या बँडमध्ये. कारण तुम्ही खोटं बोलून माझ्या बाबांचं मन जिंकलं. त्या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. 3 दिवस मी तुझी वाट बघेन. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधीही तुला भेटणार नाही. तुझ्या आवाजाला विसरून जाईल कायमचा. ताई, प्रभास गेला? गेला. असं कसं गेला? मी त्याला सांगितलं होतं ना जाताना भेटून जा. उर्मी, मला नाही माहित आणि मला नाही फरक पडत. पण मला पडतो ना ताई. असं कसं जाऊ दिलंस तू त्याला ग? ताई ग, ताई माझी गुरु. थँक्यू. मी काय केलं आता? रक्षण. कोणाचं? माझं. अगं म्हणजे बघ ना, प्रभास माझ्यावर इतकुसा एवढूसाच रागवलाय आणि ऐकवतोय केवढं एवढं. तू आज माझ्या बाजूने बोललीस ना, ऐकवलंस त्याला. भारी वाटलं जामताई. ही ताई, मी गेल्यानंतर तो काही बोलला माझ्याबद्दल? हा सांग ना. बोलला असेल तो. चिका चिका, तू नंतर या, आम्ही जरा प्रायव्हेट बोलतोय. ओके? मी अगं तू सांग ना, तू विसरली अशी नाही बहुतेक. बोलला उर्मी. अगं मंदिराबाहेर ना एक लाल कलरची मला गाडी दिसली. प्रभासच्या गाडीचा कलर लाल. लाल कलर. लाल. उर्मी, वीणा, तू प्रभासला हे जे काही बोललीस ते तुला बरोबर वाटतंय? चिका ग, काय बोलतेस तू? खोटं बोलणाऱ्या माणसाला त्याच्या चुकीची जाणीव नाही करून दिली तर ते त्याच्या खोटं बोलण्याचं समर्थन केल्यासारखं आहे. आणि तो अगं, तो बाबांशी खोटं बोललाय, जे मला अजिबात नाही पटलं. वीणा, मला मान्य आहे की प्रभास खोटं बोलला, पण तो मुलगा खोटारडा नाहीये आणि त्याने हे जे काही केलंय ना त्यामागे त्याचा हेतू स्वच्छ होता आणि तू नकार दिलास म्हणून त्याने हे सगळं केलं ना. अगं पण हे असं कोण करतं? आणि मुळात मला कळत नाहीये त्याच्या डोक्यात ही असली थिल्लर कल्पना आली कुठून? वीणा, तुझ्यासाठी ती थिल्लर असेल ग, पण त्याच्यासाठी ती गरजेची होती. आणि एक खरं सांगू का, हे ना तुझ्या सख्यानेच त्याला सुचवलंय. म्हणजे हे असं सगळं झालं. आणि मला सांग, हे तुला कुठून कळलं? प्रभासचा मला कॉल आला होता, आमचं फोनवर बोलणं झालं. वीणा, आता तू तुझ्या सख्यालाही धारेवर धरणार आहेस का ग? हो, आणि तेही आत्ताच.